सरकारने अतिशय चांगले महत्वाचे असणारे पानद रस्त्यांची योजना ही अध्यक्ष महोदय मी आज आपल्या समोर राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याकरता उभा आहे। आज या सभागृहातील माझं पहिलंच भाषण आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम मी माझे नेते उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब, माझे आई वडील आणि ज्या जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून मला इकडे पाठवलं त्या वांद्रे पूर्वच्या सगळ्या मतदारांचे मी आभार मानू इच्छितो। अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सगळ्या महापुरुषांचं नाव घेऊन त्यांना अभिवादन केलं, पण आज अत्यंत खेदजनक मला हे सांगावं लागतंय की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपला सगळ्यांचे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा पुतळा तिकडे कोसळला आणि तो पुतळा कोसळून आज अनेक महिने होऊन सुद्धा एकाही अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झालेली नाही। माझी आपल्यातर्फे शासनाला मागणी आहे की जे दोषी कारवाई आहेत यांना सगळ्यात पहिले बडतर्फ केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, पुढे राज्यपालांच्या अभिभाषणावर आपण वक्तव्य करा। हो, आता तो मुद्दाच आहे साहेब। मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करणार असं त्या अभिभाषणामध्ये सांगितलंय। मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन हे तर केलंच पाहिजे, पण सध्या मराठी भाषेला संरक्षणाची सुद्धा गरज आहे का असा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो। कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना याच सभागृहाने कायदा पारित केला होता ज्यामध्ये दुकानांवर मराठी पाट्या लावणं हे आपण अनिवार्य केलं होतं। अनिवार्य केल्यानंतर एक वीरेन शहा नावाचा व्यक्ती हा संपूर्ण मराठी माणसाच्या विरोधात उभा राहतो आणि सांगतो की आम्ही मराठी पाट्या लावू देणार नाही आणि तो तशी प्रेस कॉन्फरन्स घेतो। तो आपल्या विरोधात या सभागृहाच्या कायद्याच्या विरोधात फार सुप्रीम कोर्टापर्यंत जातो। खरं तर हा वीरेन शहा कोण आहे हे आपण शोधून काढलं पाहिजे। हा केवळ एखादा मुखवटा आहे का, हे केवळ प्यादा आहे का, त्याच्या मागे अशी कोणती मोठी महाशक्ती आहे की मराठी माणसाच्या विरोधात मुंबईमध्ये मराठीमध्ये पाट्यांवर नाव लिहायचं नाही अशी तो एवढी हिंमत करतो, हे आज आपण शोधून काढलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन केलं पाहिजे ही मला वाटतं सभागृहातल्या प्रत्येक सदस्याची मागणी असेल, पण आज जर आपण पाहिलं तर वारंवार आपण न्यूजपेपरमध्ये वाचतो, आपण बातम्यांमध्ये वाचतो, मुंबईमधल्या अनेक हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर देणार नाही अशा बातम्या आपल्याला वाचायला येतात। पक्ष म्हणून जी काय सभागृहाच्या बाहेर भूमिका घ्यायची असते ती आम्ही घेतो, पण माझी आपल्याद्वारे शासनालाही विनंती आहे, नवीन सरकारलाही विनंती आहे की मराठी माणसाला घर देणार नाही असं बोलण्याची कोणाची हिंमत ही या महाराष्ट्रामध्ये होता कामा नये आणि जर कोणी असं केलं तर त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं आपण धोरण कुठेतरी आखलं पाहिजे। आपल्या या राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये स्किल डेव्हलपमेंट बद्दल प्रचंड त्याच्यामध्ये काय काय लिहिलं गेलेलं आहे। एक युवक म्हणून मला आनंद आहे की महाराष्ट्रातल्या युवकांना आपण स्किल डेव्हलपमेंट मध्ये जास्तीत जास्त प्रशिक्षण देतोय, पण अध्यक्ष महोदय माझ्या मनात प्रश्न हा आहे की स्किल डेव्हलपमेंटचं आपण त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर पुढे आपण त्यांना रोजगार देणार कसे? कारण गेल्या 2 ते 2.5 वर्षांमध्ये अनेक अशा इंडस्ट्री ज्यांचे MOU हे आपल्या सरकारसोबत झालेले असं वाटत होतं की त्या इंडस्ट्री या महाराष्ट्रामध्ये स्थापित होणार, त्यानंतर देशातल्याच इतर राज्यांमध्ये निघून गेल्या आणि महाराष्ट्राच्या युवकांचे हक्काचे उद्योग हे त्यांच्या हातातून हिरावून गेलेले आहेत। अध्यक्ष महोदय, मला सांगायला अतिशय खेद इकडे वाटतोय की ब्रेन ड्रेन मध्ये सगळ्यात पुढे असलेलं राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे। आज प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यातनं इंजिनियर, डॉक्टर, MBA हे तयार होतात, पण त्यांना चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज इकडे मिळत नाहीत आणि म्हणून ते आपला देश सोडून इतर देशांमध्ये जाऊन ते कुठेतरी एम्प्लॉयमेंट घेतात आणि इतर देशांचा GDP वाढवण्यामध्ये ते हातभार लावतात। अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की खरं तर एकदा आपल्या महाराष्ट्र कॅडरचे जेवढे IAS अधिकारी आहेत या सगळ्यांची आपण एकदा यादी मागवून घ्या। अर्ध्या अधिक IAS अधिकाऱ्यांची मुलं सुद्धा परराज्यामध्ये जाऊन शिकतायत, अर्ध्या अधिक क्लास 1 अधिकाऱ्यांची मुलं सुद्धा परराज्यांमध्ये, परदेशांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन शिकतायत। म्हणजे जर जे सगळे वरिष्ठ आपल्या महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत ह्यांना जर महाराष्ट्राच्या जॉब इकोसिस्टमवर भरोसा नसेल तर मग
सामान्य युवकांना तो कसा असेल हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे आणि त्यामुळे उद्योगाचं धोरण हे अजून भक्कम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, आपल्या अभिभाषणामध्ये पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात सुद्धा सगळी माहिती दिली गेलेली आहे. त्यामध्ये असं सांगितलं गेलंय की शहरी भागामध्ये 7 लाखाहून अधिक लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे. खरं तर ही जी आवास योजना बनवली गेली, ही आवास योजना ही सामान्य लोकांना पक्की घरं देण्याकरता बनवली गेलेली आहे. योजनेचा हेतू जरी अत्यंत चांगला असला तरी मुंबई शहरामध्ये त्याची पाहिजे तशी अंमलबजावणी होताना दिसत नाही. मी ज्या मतदारसंघातून येतो तो मतदारसंघ साहेब 90% लोक हे आजही झोपड्यांमध्ये राहतात. मी जास्त सांगणार नाही, मी केवळ 2च मुद्दे पुढे घेऊ इच्छितो. साहेब, माझ्या मतदारसंघामध्ये पहिलं भाषण आहे साहेब, 2 मिनिटं मला बोलू द्या अध्यक्ष महोदय. त्यामध्ये माझा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये 42 एकर जमीन ही डिफेन्स लँडमध्ये येते. मी आधीचा रेकॉर्ड जेव्हा घेत होतो त्यावेळी हाच प्रश्न हा वरच्या सभागृहामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारला गेला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं की 2018 साली एक समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली, ते तेव्हा मुख्यमंत्री होते, आपण स्थापन केली डिफेन्स लँड संदर्भात साहेब. आणि मग त्यानंतर त्या समितीने वेगवेगळ्या केंद्र सरकार सोबत त्यांनी कोऑर्डिनेशन केलेलं आहे. आणि मग किती जमीन द्यायची किती नाही घ्यायची हे मी सगळं आज सांगत नाही, मला त्याची सगळी माहिती आहे. पण साहेब, दुर्दैवाने हे सांगावं लागतंय की 2018 साली साहेब आपली समिती झाली, आता 2025 काही दिवसांमध्ये येईल. 7-7 वर्ष जर समितीचा अहवाल येत नसेल आणि लोकांना पक्की घरं मिळत नसतील तर आता उच्चस्तरीय समिती या शब्दाची भीती ही मुंबईतल्या लोकांना वाटायला लागलेली आहे. साहेब, अशीच एक उच्चस्तरीय समिती ही माझ्याच मतदारसंघामध्ये शासकीय वसाहतीची मोठी जमीन आहे, त्यांच्या घरासंदर्भात सुद्धा अशीच एक समिती नेमणार असं विधानसभेची निवडणूक लागण्याच्या बरोबर 1 दिवसाआधी सांगण्यात आलं. साहेब, अजूनपर्यंत माझी 2च मिनिटं साहेब, शेवटचं साहेब, माझी आपल्याद्वारे शासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर शासकीय वसाहती संदर्भात सुद्धा आपल्याला जी समिती साहेब नेमायची आहे ती लवकरात लवकर नेमून याला साहेब एक आपण कुठेतरी टाइम फ्रेम दिला पाहिजे की त्याचा अहवाल कधीपर्यंत येईल. आणि आपल्या सोबत या विधान भवनामध्ये काम करणारे जे सगळे कर्मचारी आहेत यांच्या हक्काची घरं माफक दरात आपण कधीपर्यंत मिळवून देऊ या सगळ्या संदर्भात कुठेतरी हे झालं पाहिजे. आणि साहेब, PM आवास योजनाचा जो काही निधी दिला जातो साहेब, तो आपण SRA आणि या सगळ्या संदर्भात सुद्धा त्याला कसा टायअप करता येईल या संदर्भात सुद्धा काम केलं पाहिजे. साहेब, शेवटचा मुद्दा घेतो. माझ्या मतदारसंघात साहेब भारतनगर जे BKC ला लगत असलेला परिसर आहे साहेब, सोन्याचा भाव आज त्या जमिनीला आहे. तिकडच्या लोकांची मागणी आहे की आमचा सगळा पुनर्विकास हा म्हाडातर्फे झाला पाहिजे. तरी देखील SRAचे काही बिल्डर हे जोर जबरदस्ती करून तिकडे करू इच्छितात. माझी आपल्याद्वारे शासनाला विनंती आहे की या सगळ्या लोकांचा आपण त्यांना विश्वासात घेऊन आपण शासनाच्या मार्फत म्हाडाच्या मार्फतच त्यांचा पुनर्विकास केला पाहिजे. मी परत एकदा आपले खूप खूप आभार मानतो. मी आज जे काही मुद्दे मांडलेत ते आपल्या मार्फत शासन गांभीर्यपूर्वक ऐकेल आणि त्यावर ऍक्शन घेईल अशी मी हे करतो. परत एकदा सगळ्यांचे आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1 मिनिट. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 32 महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा व विधिग्राह्यीकरण विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 32 महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा विधिग्राह्यकरण विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. मुळामध्ये ट्रायब्युनलनी एक निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपण ही सुधारणा या ठिकाणी करतोय. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 32 महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा व विधिग्राह्यीकरण विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 32 महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा व विधिग्राह्यीकरण विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 32 महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा व विधिग्राह्यकरण विधेयक 2024 मांडतो. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 32 महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा व विधिग्राह्यीकरण विधेयक 2024 मांडण्यात आले.
सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024. माननीय अध्यक्ष महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मांडण्याची मला सभागृहाची अनुमती मिळावी. अध्यक्ष महोदय, आज आपल्याला माहिती आहे की नक्षलवादाचा धोका हा केवळ दुर्गम भागापुरतं मर्यादित राहिलेला नाही. अनेक फ्रंटल ऑर्गनायझेशन्स तयार झालेले आहेत की ज्या एक प्रकारे एक इकोसिस्टीम तयार करतात आणि भारताच्या संविधानावरचा लोकांचा विश्वास उडाला पाहिजे, भारताच्या संस्थांवरचा विश्वास उडाला पाहिजे, अशा प्रकारच्या कारवाया या फ्रंटल ऑर्गनायझेशन्सच्या माध्यमातून चालतात. यातल्या अनेक ऑर्गनायझेशन्स केवळ ज्या नक्षलवाद्यांना अटक केलेली आहे त्यांना सोडवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची कामं काय करता येतील या प्रकारचा प्रयत्न करतात. सुरक्षित आश्रयस्थळे देतात, शहरी अड्डे त्या ठिकाणी तयार करतात. आणि म्हणूनच छत्तीसगड राज्याने, तेलंगणा राज्याने, आंध्र प्रदेश राज्याने आणि ओडिशा राज्याने जे नक्षल अफेक्टेड राज्य आहेत त्यांनी अशा प्रकारचा कायदा तयार केला आहे. आपल्या इकडे सातत्याने आपलं जे अँटी नक्षल स्क्वॉड आहे त्याच्याकडनंही मागणी येत होती की त्या राज्यांप्रमाणे आपल्याही राज्यात असा कायदा तयार केला पाहिजे आणि म्हणून आपण हा कायदा तयार करण्याकरता घेतलाय. तथापि अध्यक्ष महोदय, आज जरी हा कायदा आम्ही मांडत असलो तरी माझी स्वतःची ही इच्छा आहे की या संदर्भात अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत आणि त्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा या संदर्भात होतात. त्यामुळे हा कायदा मांडल्यानंतर शासनाच्याच वतीनं आम्ही प्रस्ताव देणार आहोत आणि हा कायदा आम्ही संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवणार आहोत, जेणेकरून त्या समितीमध्ये याच्यावर सविस्तर अशा प्रकारची चर्चा होऊन मग जुलैच्या अधिवेशनात तो यावा. पण मला असं वाटतं महाराष्ट्राकरता अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा कायदा आहे आणि म्हणून तो मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आता जो एंटी नक्षल जो कायदा आपला महाराष्ट्रामध्ये आहे तो कायद्यामध्ये खूप सारे प्रोव्हिजन आहे अध्यक्ष महाराज. जसं शहरी नक्षलचाही उल्लेख केला की ते इकडे येतात राहतात, त्या एंटी नक्षल ऍक्टमध्ये ते पण प्रोव्हिजन आपल्याकडे. पण वेगळा एक्स्ट्रा कायदा करण्याचा मागचा उद्देश आणि आम्ही कुठे कमी पडतो आता एंटी नक्षल कायद्यामध्ये त्याची संपूर्ण माहिती आम्हाला पाहिजे अध्यक्ष महाराज. नाना भाऊ, मुळामध्ये आपल्याकडे सेपरेट कायदाच नाही आहे. इतर राज्यांनी अँटी नक्षल सेपरेट कायदा केला, महाराष्ट्राने केलाच नाही. आपण आजही IPCच्या भरोशावर चालतो आणि जर IPC नसेल तर आपल्याला डायरेक्ट UAPA लावावा लागतो. आणि मग जेव्हा UAPA आपण लावतो त्यावेळी UAPA हा दहशतवाद विरोधी कायदा आहे. मग त्याच्यामध्ये एक थिन लाईन तयार होते आणि मग जेव्हा सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरणं चालतात त्यावेळी ते नक्षलवाद आणि दहशतवाद याच्यामध्ये वेगळं त्याच्यात हे करतात आणि मग हा कायदा लागू होत नाही म्हणून सांगतात. म्हणूनच या 4 राज्यांनी हा कायदा केला आणि मग त्यांच्याकडे ते लोक याच्यावर जो काही एक टाच आणायचे ते आणू शकले. आपल्याकडे कायदाच नाही आहे म्हणून आपल्याला आणण्याची आवश्यकता आहे. आणि तरी देखील जाणीवपूर्वक, कारण मागच्या काळात जेव्हा माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही हा कायदा आणण्याकरता निर्णय केला होता आणि त्यावेळी अनेक चांगल्या संघटनांनी त्या संदर्भात काही शंका व्यक्त केल्या. त्यांना असं वाटतंय की बाबा हा कोणाचा आवाज दाबण्याकरता आहे का, याच्यातनं काही चांगल्या संघटनांवर कारवाई होणार आहे का. शासनाचं असं कुठेही मत नाही. शासनाला केवळ शहरी अर्बन नक्षल अड्डे हे बंद करायचे आहेत आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की कायदा आम्ही मांडतोय, पण आम्हीच हा कायदा शासनाच्या वतीनं संयुक्त समितीकडे पाठवणार आहोत. संयुक्त समिती या संदर्भात हिअरिंग घेईल. संघटनांना देखील त्याच्यात रिप्रेझेंट करायचं असेल, संघटनांना देखील आम्ही संधी देऊ आणि सगळ्यांचं ऐकून त्यानंतर एक चांगला कायदा या ठिकाणी तयार करण्याचा सरकारचा मानस आहे आणि म्हणून हा विषय या ठिकाणी मांडलेला आहे. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुमती असतील तर त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृह व सुधार
मांडलं नाही. प्रस्ताव मांडला नाही ना अजून प्रस्ताव महोदय. मी आपल्या अनुमतीने महोदय मी आपल्या अनुमतीने सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मांडतो. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मांडण्यात आले. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक 2024. माननीय अध्यक्ष महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. अध्यक्ष महोदय, सध्या कारागृहाचं जे आणि कैद्यांचं व्यवस्थापन आहे हे कारागृह अधिनियम 1894 आणि बंदी अधिनियम 1900 या जवळजवळ 100-125 वर्षापूर्वीच्या कायद्यांनी याचं संपूर्ण नियमन केलं जातं. आणि ट्रान्सफर ऑफ प्रिझनर्स ऍक्ट 1950 मध्ये आपण तयार केला होता. त्या तरतुदीच्या अन्वये बंद्यांचं जे काही आंतरराज्य हस्तांतरण आहे ते रेग्युलेट होतं. आणि आज आपण पाहू शकतो की 100 वर्षापूर्वीचे जे कायदे आहेत, आता पद्धती बदललेली आहे, तंत्रज्ञान बदललेलं आहे, आव्हानं बदललेली आहेत. आणि म्हणून केंद्र सरकारने या संदर्भात काही कायदे नव्याने तयार केले, काही मॉडेल कोड तयार केले आणि सगळ्या राज्यांकरता हे कोड तयार करून त्या राज्यांना ते पाठवले आहेत. त्या कोडच्या अनुषंगाने आपल्याही कायद्यांमध्ये आधुनिकता आणावी या दृष्टीनं सगळ्या राज्यांनी अशा प्रकारच्या अमेंडमेंट्स केल्या आहेत. आपल्याही राज्यामध्ये बंद्यांच्या नियमनाकरता आणि व्यवस्थापनाकरता आपण आपले जे कायदे आहेत या कायद्यांमध्ये सुसंगत अशा प्रकारचे हे बदल करतोय आणि त्याकरता आपण आजचा जो काही या ठिकाणी अधिनियम आहे तो मांडलेला. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 34 महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक